नाशिकमध्ये गेल्या 25 दिवसात डेंग्यूचे 108 रुग्ण आढळलेले आहेत। त्यामुळे महापालिकेच्या वतीने दिवाळीत घरी जाणाऱ्यांना पाणी न साठवण्याचे आवाहन केले जाते। शहरात मागील 9 महिन्यांमध्ये डेंग्यूचे 1632 संशयित रुग्ण आढळले, ज्यातल्या 640 जणांच्या रक्ताचे नमुने हे पॉझिटिव्ह आलेले होते। त्यामुळे वाढत्या डेंग्यू रुग्णांची संख्या लक्षात घेऊन दिवाळीनंतर डास प्रतिबंधक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। डेंग्यूने थैमान घातलेला असताना पालिका अधिकाऱ्यांना डेंग्यू रुग्ण कमी होत असल्याचा मात्र साक्षात्कार होतोय। आपले आरोग्य आणि वैद्यकीय कर्मचारी प्रत्येक घरामध्ये जाऊन कंटेनर सर्वे करत होते। त्याचप्रमाणे लोकांना जे अवेअरनेस सुरू झालेला आहे त्या माध्यमातून सध्या नाशिकमध्ये डेंग्यूचे रुग्ण बऱ्यापैकी कमी झालेले आहेत।